एखादी विटलेली भाजी, तिला कितीही गरम करा, तिला कितीही फोडणी द्या, आणखी काही करा, तरी पण ती विटलेली भाजी कधीही ताजी होत नाही. त्याच पद्धतीनं नात्यांचं सुद्धा असतं. म्हणजे जी अवीट गोडीची नाती आहेत ती जेव्हा विटतात त्यावेळेस काय घडतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे साताऱ्याला. खरं तर ही सगळी जी घटना आहे ती सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर बारामती, रहाटणी या सगळ्या वाकड वगैरे या सगळ्या परिसरामध्ये घडलेली आहे. आता सातारा जिल्हा आहे, त्या ठिकाणचा कोरेगाव तालुका आणि त्या ठिकाणचं एकसल नावाचं गाव आहे. तर या गावामधलं पांडुरंग भोसले यांचा परिवार आहे. आता त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे संजय. संजय हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचा आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याला सैनिकांमध्ये जायचं आहे. आणि या सातारच्या लोकांची वैशिष्ट्यच बघा ही आहेत. देशभक्ती जी आहे ना त्यांच्या 5वीला पुजलेली असते. म्हणजे जेवढे लोक महाराष्ट्रामधले समजा सैन्य दलामध्ये दाखल झालेली आहेत त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सातारचीच असणार आहेत. त्यानंतर जे लोक शहीद झाले, जे जवान शहीद झाले त्याच्यामध्ये पण निम्म्यापेक्षा जास्त जे जवान आहेत ते सातारचेच. त्यानंतर आत्तापर्यंत स्वातंत्र्य लढ्यासाठी जेवढी आंदोलनं झाली तेवढ्या आंदोलनात निम्म्यापेक्षा जास्त आंदोलनं ही फक्त सातारामध्ये घडलेली आहेत. अशा पद्धतीची सातारची माणसं, अशा पद्धतीचं सातारची माती आणि सातारचं पाणी आहे. तर त्या सातारचा हा संजय आहे आणि त्याची इच्छा आहे की मला सैन्य दलामध्ये भरती व्हायचं आहे. आणि मग सैन्य दलामध्ये सैनिकामध्ये काही जरी काम असलं, अगदी छोटं मोठं जरी काम असलं तरी पण आपण ते करू, कारण ते कोणतंही काम असेल तरी पण ती देशाची सेवा आहे. आणि ही त्याची जिद्द होती, महत्त्वाकांक्षा होती आणि त्याच पद्धतीनं त्याची आता त्या सैन्यामध्ये निवड होते. निवड झाल्यानंतर पुण्याला 5-6 महिन्याचं ट्रेनिंग होतं आणि त्यानंतर तो आता सैन्य दलामध्ये दाखल होतो. आता त्याचं काम चालू झालं, नोकरी चालू झाली. आता इकडे याचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी मुलगी बघणं वगैरे चाललेलं होतं. आता बारामती तालुक्यामधलं एक गाव आहे, त्या ठिकाणची एक मुलगी होती, तिचं नाव आहे शीतल जगताप. तर आता या मुलीला बघितलं, मुलीनं मुलाला बघितलं, घरदार वगैरे सगळं बघाबघी यांची झाली आणि त्यानंतर याचं लग्न जुळलं. आता शीतल ही डी फार्मसी झालेली होती, ती पण उच्च शिक्षित होती, याला पण चांगली सरकारी नोकरी लागलेली होती. आणि त्यानंतर मग त्यांचं ऑक्टोबर 2008मध्ये दोघांचंही अगदी धूमधडाक्यामध्ये लग्न होतं. एका बाजूला याची नोकरी चाललेली आहे, दुसऱ्या बाजूला याचा संसार सुरू झालेला आहे. आता या संसारामध्ये याला 2 मुलं झालेली आहेत. आता त्यानंतर काही वर्षांनी या संजयचं ट्रान्सफर हे पुण्यामध्ये होतं आणि पुण्यामध्ये तो काम करायला सुरुवात करतो. त्यानंतर मग त्याची पत्नी आणि मुलं जी आहेत ती पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामध्ये सरकारी निवासामध्ये ती मंडळी, तो परिवार राहायला लागतो. पती, पत्नी, 2 मुलं आणि चांगल्या पद्धतीनं यांचं काम सुरू झालेलं होतं. आता याच्यानंतर मग हे पती पत्नी पुणे जिल्ह्यातलंच पिंपरी चिंचवड आहे, त्या ठिकाणी नखाते नगर आहे किंवा नखाते वस्ती आहे. तर त्या बाजूचं एक अंबर अपार्टमेंट आहे, त्याच्यामधल्या दुसऱ्या मजल्यावरती हे लोक फ्लॅटमध्ये राहायला जातात आणि मग आता तिथं त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आता हे सगळं यांचं संसार चाललेला आहे, आनंदी सुखी सगळं काही चांगलं आहे. असं चालू असताना आता यांच्या घरासमोरचा एक फ्लॅट होता, त्या फ्लॅटमध्ये योगेश कदम नावाचा एक तरुण राहत होता आणि हा एका केमिकल कंपनीमध्ये काम करत होता. तर आता हे शेजारी होते, समोरासमोर होते, त्यामुळे दोनही परिवाराची कुटुंबियांची अत्यंत चांगली अशी ओळख झालेली होती. आणि यामध्येच मग या शीतलचे आणि योगेशची दोघांचीही जवळीक वाढायला सुरुवात झाली आणि पतीच्या माघारी या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झालेले होते. आता काही दिवस यांचं सगळं लपून छपून चाललेलं होतं, पण नंतर ही गोष्ट पतीच्या कानावरती गेली. पतीला कळलं आपला 2 मुलांचा संसार आहे, पती चांगला, पत्नी चांगली, सगळं चांगलं, घरदार चांगलं, नोकरी म्हणजे कुठलीच गोष्ट कमी नाही आहे. असं असताना ही अशा पद्धतीनं वागायला लागली. त्यामुळे त्या पतीनं त्याच्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही तिनं ऐकलेलं नाही. घरामध्ये वाद झाला, भांडणं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी पण या दोघांच्या संबंधावरती त्याचा परिणाम झाला नाही आणि यांनी काही ते संबंध सोडले नाहीत. आता आपली पत्नी अशा पद्धतीनं वागते आहे हे ज्यावेळेस त्या पतीला कळतं, ती ऐकत नाही आहे आणि समोर दिसतंय की माझा संसार उद्ध्वस्त होतोय, माझा संसार बर्बाद होतोय आणि यामुळे मग त्या पतीला दारू पिण्याचं जास्त व्यसन लागलं आहे आणि तो आता जास्त दारू प्यायला लागलेला आहे. आता एकदा काय झालं, तो पती सुट्टीवरती आलेला होता
आणि त्यावेळेस मग त्याला हे जेव्हा अजून हे कळलं की बाबा यांनी असे संबंध सोडलेले नाही आहेत किंवा असं हे यांचं वागणं आहे, त्यावेळेस मग 2019मध्ये यानं ठरवलं, म्हटलं की आपण एक काम करू, आपण आपलं घर बदलूया, म्हणजे हे असे कटकटच नको. त्यानंतर मग त्यांनी काळेवाडीच्या भागामध्ये एक घर घेतलं आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. आता तिथं राहत होते तरी पण यांच्यामध्ये काय फरक पडला नव्हता. यांचं जे काही चाललेलं होतं ते तसंच चालू होतं, या अनैतिक गोष्टी तशाच चालू होत्या. आता हे सगळं चाललेलं होतं. पती या गोष्टीला विरोध करत होता आणि म्हणजे पत्नीला एवढं समजावलं, घर बदललं, सगळं केलं तरी ती ऐकायला तयार नाही आहे. आणि त्याच्यामुळे परत त्यांच्या घरामध्ये वादंग, भांडणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि मग ह्या म्हणजे ही जी पत्नी आहे ती आणि तिचा प्रियकर आहे, त्यांच्या या दोघांच्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. आणि मग आता करायचं काय, यांनी ठरवलं, म्हटले की या पतीला कायमचा संपवून टाकायचा. पण त्याला संपवताना असा संपवायचा की तो लोकांना अपघात वाटला पाहिजे, पोलिसांना अपघात वाटला पाहिजे. म्हणजे काय होईल तर त्याची पेन्शन आपल्याला मिळेल, त्याचं घरदार, संपत्ती बिंपत्ती, पैसा अडका जो आहे तो पण मिळेल. म्हणजे एका बाजूला तो पण जाईल, अडथळा पण जाईल आणि आपल्याला सगळा पैसा बिसा मिळेल. अशा पद्धतीचा प्लॅन यांनी केलेला आहे. आणि आता त्याला मारण्याची पूर्णपणे तयारी केली. आणि एक दिवस असं ठरलं की हा कुठून तरी टू व्हीलरवरती येणार होता की जाणार होता. आणि त्यावेळेस मग रस्त्यामध्येच त्याला गाडीला धडकवायचं आणि त्या ठिकाणी त्याला संपवायचं, असं सगळं चाललेलं होतं. पण यांचा प्लॅन त्या ठिकाणी फसला. कारण काय झालं होतं की हा गाडी चालू करतानाच तो थोडं पुढं गेला आणि त्याच्यानंतर त्याची गाडी घसरली, काहीतरी अपघात झाला आणि त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. त्याच्यामुळे मग पुढं जी मोठी गाडी त्याला धडकवायची होती ती काय धडकवता आली नाही. यांचा हा प्लॅन फसला. पण यांनी लगेच पुढचा प्लॅन केलेला आहे आणि तो आहे, या योगेशनं शीतलला सायनाईड जे आहे त्या सायनाईडची एक गोळी दिलेली होती. आणि सायनाईडबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ते सायनाईड फक्त याला खायला घालायचं आणि त्याला संपवायचा, असा यांनी प्लॅन केला. त्या प्लॅनप्रमाणे 7 नोव्हेंबर 2019च्या संध्याकाळी रात्री पत्नीनं पतीच्या पाण्यामध्ये ते सायनाईड मिसळलं आणि ते त्याला प्यायला दिलं. आणि तो पिला आणि काही क्षणामध्येच त्या ठिकाणी तो मरण पावला आहे. मरण पावल्यानंतर मग हिनं आपल्या प्रियकराला योगेशला मेसेज पाठवला आहे, फोन केला आहे, त्याला सांगितलं की हा आता संपलेला आहे, आता याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर मग आता या योगेशनं त्याचे 2 मित्र तयार केलेले होते. एक होता मनीष नारायण मदने, वय साधारण 32च्या आसपासचं होतं त्यावेळेस. आणि राहुल अशोक काळे, वय साधारण 35च्या आसपासचं होतं. हे दोघंही काळेवाडी परिसरामध्ये राहणारे होते. आणि या दोघांनाही यानं बरोबरती घेतलं आहे आणि त्यांच्याकडे एक कार घेतलेली आहे, ती आहे MH12 QG 4269 या नंबरची ती कार आहे. आणि ती कार घेऊन ही मंडळी त्या शीतलच्या घरी आले. घरी आल्यानंतर म्हणजे आता त्या रात्रीचे साधारण 1, 2, 3च्या आसपासचा वेळ असेल. आणि मग ते जे प्रेत आहे ते प्रेत त्यांनी गपचूप त्या कारमध्ये टाकलं. आणि त्यांनी असा विचार केला की आता हे प्रेत जे आहे ते रस्त्यावरती टाकायचं आणि त्याच्यानंतर अपघात झालेला आहे असं दाखवायचं. आणि त्यानंतर मग ही मंडळी आता पुणे सातारा जो रोड आहे त्या रोडला लागलेली आहे. आणि त्या रोडवरती खेड शिवापूरचा भाग आला. आता या भागामध्ये त्यांनी तो मृतदेह टाकलेला आहे. आता त्या ठिकाणी एक हॉटेल आहे गार्गी आणि दुसरं हॉटेल आहे कंदील. या दोन्ही हॉटेलच्या मध्यंतरी तो मृतदेह कुठेतरी त्यांनी टाकला आहे, त्या सर्व्हिस रोडच्या बाजूला. आणि मग ही मंडळी माघारी आलेली आहेत. आता इकडं यांचं मनोराज्य चाललेलं की बाबा आता पती तर संपला, त्याच्यानंतर मग त्याचे सगळे संपत्ती वगैरे सगळं आपलं होईल आणि या 2 प्रेमी जीवांनासुद्धा कायमचं एकत्र राहता येईल, अशा पद्धतीनं इकडं यांचं चाललेलं आहे. आणि आता आपल्या आयुष्यातली एक गोष्ट निघून गेल्यामुळे आपल्याला नवं आयुष्य जगता येईल, अशी ही यांची विकृत मानसिकता चाललेली, आनंदी वातावरण यांचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबर 2019ला सकाळी राजगड पोलिसांना ही बातमी कळते की त्या ठिकाणी एक प्रेत पडलेलं आहे. त्यानंतर मग पोलीस त्या प्रेताजवळ येतात, घटनास्थळी पोहोचतात. आता तिथं त्या तरुणाचं प्रेत पडलेलं आहे. मग पोलिसांनी त्याला म्हणजे बाकी सगळा पंचनामा केला आणि ती जी बॉडी आहे ती ससूनला पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता त्या बॉडीच्या जवळ मोबाईल सापडला, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन होतं किंवा ID कार्ड वगैरे, म्हणजे अशा पद्धतीचे गोष्टी तिथं होत्या जेणेकरून त्याची ओळख पटली, पत्ता मिळाला. मोबाईलवरून मग
त्या पत्नीचा नंबर मिळाला. मग तिच्याबरोबर ती पोलिसांनी संपर्क साधलेला आहे. आता ह्या पत्नीनं फोन उचलल्यानंतर मग तिला कळलं की तिच्या पतीचं अशा पद्धतीनं त्याचा मृतदेह पडलेला आहे, अपघात झालेला आहे. त्यानंतर मग आता ही त्या पोलीस स्टेशनला पोहोचली. नंतर तिने ओळख पटवली, पतीचा मृतदेह समोर बघितला, धाय मोकलून रडायला लागलेली आहे. पती गेला आहे, माझं कसं होणार, 2 मुलं आहेत लहान लहान, आणि असं तसं जरा अशा पद्धतीनं सगळं ते सुरू झालं. कपाळाचं कुंकू पुसलं वगैरे वगैरे हे सगळं तिचं चाललेलं होतं. आता तिने ज्यावेळेस जबाब दिला त्यावेळेस तिने सांगितलं, म्हटलं की काल रात्री आम्ही झोपलो होतो आणि त्यावेळेस हे अचानकपणे कुठं गायब झाले मला माहीत नाही, पण नंतर आता सकाळी तुमचा फोन आलेला होता. आता ज्या वेळेस पोलिसांनी आता हिचं ही नौटंकी करत होती, हे पोलिसांच्या लगेच लक्षात आलं ही काहीतरी खोटं सांगते. आता पोलीस त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट बघत होते, कारण याच्या शरीरावरती तशा काही खुणा नव्हत्या. अपघात झालेल्याचं पण काय असं वाटत नव्हतं किंवा गाडी धडकलं ना असं काय, म्हणजे मग त्यामुळे ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये याचा मृत्यू विषारी पदार्थ शरीरामध्ये पोटामध्ये गेल्यामुळे झालेला आहे अशी माहिती समोर आली. आता पोलिसांना संशय त्या पत्नीचाच होता, कारण तिची नौटंकी ऑलरेडी पोलिसांनी पाहिलेली होती. कारण खरं रडणं आणि रडण्याचं नाटक करणं याच्यामधला फरक पोलिसांना लगेच लक्षात आलेला होता. आणि मग पोलिसांनी काय केलं, ती पत्नी, नंतर त्या पत्नीचा मोबाईल नंबर घेतला आहे, त्याचं CDR काढलं आहे. त्यानंतर त्या पोलिसांच्या लक्षात आलं की बाबा हे कोणाशी कनेक्ट आहे. त्यानंतर मग त्या व्यक्तींच्याबद्दल माहिती काढली आणि ह्या सगळ्यांच्या माहितीच्या आधारे मग पोलिसांनी तो पत्नीला, प्रियकराला, त्या प्रियकराच्या 2 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, अटक केलेलं आहे. आणि त्यांच्यावरती 302, 201, 120B आणि 109 याप्रमाणे त्यांच्यावरती इत्यादी कलमांप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि अशी पण माहिती मिळते, म्हणजे काही माध्यमांमधून समोर आली होती की हा जो पती आहे त्याचं आसामला पोस्टिंग होतं आणि तो 1 महिन्यासाठी म्हणून तिकडं गावाकडे म्हणजे घरी आलेला होता. त्यानंतर अशी पण माहिती मिळते की ही जी पत्नी आहे तिचं D फार्मसी झालं होतं आणि त्यामुळे तीसुद्धा मेडिकलमध्ये काम करत होती. आणि यांचा 10 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक 8 वर्षाची मुलगी आहे. आणि अशा स्थितीमध्ये हिनं त्या पतीला संपवलं आहे. आता एक विचार करा बरं का, एक तरुण आहे, तो तरुण हा स्वतःची नोकरी करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी प्रचंड कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो आणि तो त्याचं करिअर सेट करतो. त्या करिअरच्या त्या अगदी त्या उंचीवरती पोहोचतो. आता सगळं सेट झालेलं आहे. त्याच्यानंतर मग तो लग्न करतो, त्याच्या संसाराला सुरुवात होते आणि त्याला अशी काही जोडीदारीण भेटते की जोडीदारीण ही दुसऱ्या कोणाच्या तरी नादी लागून त्याला संपून टाकते आणि त्याचं स्वप्न, त्याचं आयुष्य, त्याचं भविष्य सगळं मातीमध्ये मिसळते, स्वतःही मातीत जाते आणि त्यालाही मातीमध्ये घालते. आता त्या आईवडिलांचा विचार करा, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं, स्वप्न बघितली, माझा मुलगा काहीतरी करेल, त्याचा सुखाचा संसार होईल, आनंदाचा संसार होईल, आणि त्यांचा मुलगा मात्र अशा पद्धतीने संपतो. किंवा त्या बहिणीचा विचार करा, जी आपल्या भावाच्या सुखासाठी प्रार्थना करते आणि त्या बहिणीला कळतं की तुझ्या भावाला त्या भावाच्याच बायकोनं अशा पद्धतीनं संपवलेलं आहे. त्यावेळेस विचार करा या माणसांची मानसिकता काय असेल, या लोकांना काय वाटत असेल. आता या ठिकाणी फक्त एखाद्याला संपवणं, एखाद्याला मारणं, त्याची हत्या करणं हा एकमेव मार्ग असतो का? जगामध्ये दुसरे मार्ग नव्हते का? आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक मार्ग होता, तो म्हणजे जर तुम्हाला पटत नाही ना, जर समजा नाही बाबा मला नाही राहायचं तर घटस्फोट घ्यायचा, नसेल समजा घटस्फोट देत नसेल तरी पण तिथून वेगळं राहायचं. हे 2 मार्ग होते. असं असताना सुद्धा आता जीव घेतल्यामुळे प्रश्न सुटला का? हा नाही सुटला. आणि म्हणून किमान म्हणजे आपलंही जीवन उद्ध्वस्त नको आणि दुसऱ्याचंही जीवन उद्ध्वस्त नको, याच्यासाठी सरळ कायदेशीर मार्गाने वेगळं व्हा. किंवा जर त्याला वेळ लागत असेल तरी पण आत्ताच एकमेकांपासून वेगळं व्हा. जर ते पटत नसेल तर शक्यतो संबंध जुळवण्याचा प्रयत्न करा, समन्वयाचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण एवढं होऊन जर होत नसेल तर मात्र त्या संबंधामधून बाजूला होणं हे शहाणपणे, किंवा कुणाला तरी संपवणं, कोणाला तरी मारणं, याच्यापेक्षा बाजूलाच झालं पाहिजे. आणि हे अत्यंत गरजेचं आहे, समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याच्या अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी पावलं टाकतोय त्या ठिकाणी आपल्या संसाराचा विध्वंस आहे, आपल्या घरादाराचा आहे, आपल्या लहान मुलांचं कसं होणार आहे, हे सगळ्यांचा विचार. पण ती मंडळी जी विचार करत नाहीत ती मंडळी मग अशा पद्धतीची कृती करतायत. लक्षात घ्या, अशा घटना घडू नयेत किंवा त्या आपल्या बाबतीत घडू नयेत किंवा कोणाच्याच बाबतीमध्ये घडू नये, याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे. आणि आपण म्हणजे ठेच यांना लागले
आपण सदैव जागरूक असलं पाहिजे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.